शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली बातमी सरकारकडून आता या संपाची दखल घेण्यात आली आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचारी संपावर चर्चा सुरू आहे। मुख्य सचिव राजेश अग्रवाल संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर आता चर्चा करणार असल्याचं कळतंय। या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। तर राज्यातले जवळपास लाखो कर्मचारी सध्या संपावर आहेत आणि शासकीय निमशासकीय आरोग्य विभागातले कर्मचारी, त्यामुळे या सर्व सेवांवर याचा परिणाम होतोय। त्यामुळे आता सरकारनं दखल घेतली आहे। जाणून घेऊया या संदर्भात आणखी सविस्तर तपशील। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। ओम, सरकारनं अखेर लक्ष घातले आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। खरं तर कालपासून राज्यामधल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आणि काल खरं तर जे आंदोलन सुरू झालं त्याचा फटका सुद्धा शासकीय आस्थापना असतील किंवा विविध सेवा असतील त्याला बसताना पाहायला मिळाला। याच अनुषंगानं राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे आता संपकरी लोकांशी आणि एकंदर अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। साधारणपणे संध्याकाळी 5च्या सुमारास हा संवाद साधला जाईल असं देखील कळतंय। एकंदर त्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका या सगळ्या अनुषंगानं होणारी ही चर्चा फलदायी ठरते की यामध्ये पुन्हा काही बदल घडून सरकारकडनं केलेल्या सगळ्या आवाहनाला कर्मचारी दाद देत आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरते। खरं तर 17 लाख हा खूप मोठा आकडा आहे। त्यामुळे शासकीय आस्थापनांमध्ये होणारा जो काही ढिसाळपणा आहे आणि एकंदर या सगळ्यामुळे जो ताण व्यवस्थेवरती पडतोय त्याचा कुठेतरी दखल सरकारकडनं घेण्यात आली। त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय घडतंय, चर्चेतून मार्ग निघतोय का की पुन्हा एकदा संप लांबणीवर पडतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरतंय। अगदी 17 मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। त्यामुळे आता या मागण्यांसंदर्भात काय नेमका तोडगा निघतोय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।